नमस्कार, मी आहे संध्या आणि आज आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे काय. तर ज्या लोकांना आपले पैसे इन्व्हेस्ट करून त्यावरती जास्त रिटर्न पाहिजे असतात, असे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला घाबरतात. कारण की त्यांना शेअर मार्केटचं जास्त ज्ञान नसतं, त्यांना फंडामेंटल अनालिसिस जमत नसतं, टेक्निकल अनालिसिस जमत नसतं. त्यामुळे असे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला घाबरतात. कारण की यामध्ये खूप रिस्क असते. मग शेअर मार्केट आणि असे इन्व्हेस्टर्स यांना जोडण्याचं काम हे म्युच्युअल फंड करतं. तर म्युच्युअल फंड काय करतं की अशा इन्व्हेस्टर्स कडून पैसे गोळा करून त्याचा एक फंड तयार करतं आणि त्याला शेअर्स मध्ये आणि बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करतं आणि त्यावरती जो नफा होतो अशा नफ्याला या इन्व्हेस्टर्स मध्ये त्यांच्या पैशाच्या प्रमाणामध्ये वाटतो. तर असे इन्व्हेस्टर्स म्युच्युअल फंड वरती का भरोसा करतात? कारण की त्या म्युच्युअल फंड मध्ये असे प्रोफेशनल फंड मॅनेजर असतात ज्यांना शेअर मार्केटचं पूर्ण ज्ञान असतं. म्युच्युअल फंडला एएमसी म्हणतात. एएमसी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. म्हणजे या इन्व्हेस्टर्सचे पैसे म्हणजे ॲसेट यांना मॅनेज करण्याचं काम म्युच्युअल फंड कंपनी करत असते. आता या म्युच्युअल फंड कंपनीचे प्रकार आपण पाहूयात. तर एक असतो इक्विटी म्युच्युअल फंड. यामध्ये अशा इन्व्हेस्टर्स कडून पैसा गोळा करून तो फंड शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. अशा म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्सही जास्त असतात, त्यासोबतच रिस्कही जास्त असते. कधी कधी हे रिटर्न कमी मिळू शकतात, पण हे आपले म्युच्युअल फंड निवडण्यावर असतं. जसं आपण कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत आहोत, जसं लार्ज कॅप कंपन्या की मिड कॅप कंपन्या की स्मॉल कॅप कंपन्या. समजा तुम्ही लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमच्या फंडपैकी 80% पैसे टॉप 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. या खूप मोठ्या कंपन्या असतात, जशा डीमार्ट, टाटा, रिलायन्स. अशा कंपन्या बुडण्याची शक्यता खूप कमी असते, त्यामुळे यामध्ये रिस्कही खूप कमी असते. अशा म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला लॉंग टर्मसाठी 12 ते 15% रिटर्न्स मिळू शकतात. तसेच मिड कॅप कंपन्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमच्या पैशांपैकी 65% पैसे हे 101 ते 250 पर्यंत जेवढ्या कंपन्या आहेत त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात. यामध्ये रिस्कही मीडियम असते आणि रिटर्न्स तुम्हाला 10 ते 20% पर्यंत मिळू शकतात. तसेच जर तुम्ही स्मॉल कॅप कंपन्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलात तर तुमच्या फंडपैकी 65% पैसे हे 251 पासून जे खाली कंपन्या आहेत त्यांमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे यापैकी 90% कंपन्या या स्मॉल कॅप कंपन्या असतात. त्यामुळे यामध्ये रिस्कही जास्त असते, पण रिटर्न्सही खूप जास्त असतात, जसे 5 ते 30% पर्यंत. दुसरं असतं डेब्ट फंड, ज्यामध्ये फंड हा बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केला जातो. यामध्ये तुम्हाला फिक्स इन्कम सिक्युरिटी मिळत असते. हा फंड मोठ्या मोठ्या कंपन्यांना लोन देण्यासाठी उपयोगात आणला जातो आणि त्यावर तुम्हाला फिक्स व्याज म्हणजे 9% दिलं जातं. म्हणजे यामध्ये रिस्क सुद्धा खूप कमी असते, कारण की तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे अगोदर ठरलेलं असतं. आणखी एक फंड असतो तो म्हणजे हायब्रिड फंड. हा म्युच्युअल फंड इक्विटी आणि डेब्ट या दोन्ही फंडचा मिळून बनलेला असतो. म्हणजे तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना लोन देण्यासाठी वापरले जातात. आता बरेच जणांना हा प्रश्न पडतो की एस-आय-पी करावी की लमसम. तर एस-आय-पी म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला 500, 1000 किंवा 5000 अशी इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जेव्हा तुम्ही लमसम करता तेव्हा तुम्हाला एकदाच मोठी रक्कम गुंतवावी लागते. पण त्यावर लवकरात लवकर कंपाऊंड वाढतं आणि तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळू शकतात. पण एस-आय-पी मुळे तुम्हाला ॲव्हरेजचा फायदा मिळतो. म्हणजे मार्केट जर पडू लागलं आणि तुमची एस-आय-पी जर चालू असेल तर तुम्हाला महागाचे शेअर्स कमी किमतीमध्ये सुद्धा मिळू शकतात आणि याचा तुम्हाला कंपाऊंडिंगमध्ये खूप जास्त फायदा मिळतो. जेव्हा लोकांना म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की फंड मॅनेजर पळून गेला तर किंवा ती म्युच्युअल फंड कंपनीच बंद पडली तर. पण असं काही होत नसतं, कारण की यावर सेबीचे नियंत्रण असतं. त्यामुळं जेव्हा असा म्युच्युअल फंड बंद पडणार असतो तेव्हा तुमचे पैसे हे दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये हँडओव्हर केले जातात. आता पाहू की आपण जो म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवतो त्यावर टॅक्स लागतो का? तर आपण जो पैसा गुंतवतो त्यावर टॅक्स लागत नाही, पण जेव्हा तुम्ही त्यावर नफा मिळवता त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे तुम्हाला एका वर्षात जर 1,00,000 रुपये नफा झाला तर सरकार तुमच्याकडून टॅक्स घेत नाही, परंतु 1,00,000च्या वर जर झाला तर तुम्हाला 15% टॅक्स भरावा लागतो. किंवा जर तुमचा टाईम पिरियड वाढला म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष तुम्ही जर नफा मिळवत असाल तर तुम्हाला 15% टॅक्स भरावा लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आणखी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी माहिती देईन. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.